दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। BHR ही संस्था आहे। ठेवीदारांना कोणी लुटलं, BHRच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या, ऑडिट करा। तुमची संस्था आहे, चौकशा करा, तुमचा सत्ता आहे, तुम्ही सगळं समोर आणा। उलट जर खोलात गेलो ना मी, यांना पळता भोई थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी, जर मी खोलात गेलो तर। पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही। जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल। मी शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या, त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या, त्या ठिकाणी सचिवांच्या, मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे। मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही। चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन। त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे, आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला, बेबान बोलू नका। लोकांना दिशाभूल करण्याचे तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले, त्यांना कळतंय काय बोंब पाडली आपण। 10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता, याची दाढ उठली नाही तिथे। एखादा माणूस जरा तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही, लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही? कोणत्या टोनाने मतं मागताय तुम्ही? पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोखरवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक तो पेटलाय, त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे। त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे। त्यामुळे जे लोकप्रतिनिधींचं नाव घेऊन त्यांना मी विनाकारण मोठं करू इच्छित नाही। मी तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे। अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरतायत। माझा जिल्हा मागे पडतो आहे, माझा शेतकरी वर पडतो आहे, माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारीला नाही द्यावा की त्यांना माहीत नाही। त्यांचं वय 3.5 वर्ष यासाठी बोललो की 10 वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेलं आहे, बरोबर आहे? म्हणजे माझ्या आधी 89च्या आदल्या टर्ममध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे। उलट अजून 40% काम अपूर्ण आहे, ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे। ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली, आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो नातेवाईक असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको। मला पक्षाने, मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिलं, मला लोकांनी निवडून दिलं 7 लाख मतांनी। त्यामुळे मी लोकांना मी डोळ्यापुढे ठेवतो, त्या अँगलने मी काम केले। त्यामुळे कुठेतरी बगल देणे, प्रश्नाला हे घेणे, थोडंसं आतून पण किती खालचं राजकारण करायचं। मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या 2024 मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष, मी मशाल त्याच्यासाठी घेतली आहे की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही। BHR प्रकरणामध्ये